गोंदिया में सहायक धर्मदाय आयुक्त दिशा पचई पर निलंबन की कार्रवाई के बाद जिले में हड़कंप मचा हुआ है। वहीं इस मामले में शिकायतकर्ता यशवंत मानकर ने कहा कि यदि लोक सेवक इस प्रकार संस्थाओं से पुरस्कार स्वीकार करेंगे तो जनता का प्रशासन पर से भरोसा डगमगा सकता है। प्रशासन आणि राज्य शासनाचे लोकसेवकांसाठी नियम, कायदे, शिस्त आणि कारभार या संदर्भात नियमावली आहे। लोकसेवकांमध्ये जनतेचा फार विश्वास आहे आणि जर असे लोकसेवक एखाद्या संस्थेकडून, एखाद्या व्यक्तीकडून व अन्य साधनातून जर एखादा बक्षीस स्वीकारत असतील तर नक्कीच लोकशाहीमध्ये याच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि जेव्हा शिस्त आणि पालन, आपलं कर्तव्य आणि नियम हे जेव्हा आहेत तर त्याचं पालन करणे अनिवार्य आहे। लोकसेवकांचा विश्वास आणि जनतेचा विश्वास याच्याने प्रशासन हा योग्य पद्धतीने चालत असतो। परंतु गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी सहायक धर्मदाय आयुक्त यांनी बक्षीस म्हणून एक मोटार वाहन स्वीकारलं, हे फार प्रश्नार्थक आहे। कारण की एखाद्या लोकसेवकांनी अशा पद्धतीने एखादी वस्तू स्वीकारणे हा लोकशाहीमध्ये जनतेच्या विश्वासाला तडा जाणारा प्रश्न आहे। आणि यातूनच मी याच महिन्यामध्ये माननीय धर्मदाय आयुक्त मुंबई आणि मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती की जर अशा पद्धतीने कोणी लोकसेवक जर बक्षीस स्वीकारत असेल, हे गांभीर्याची बाब आहे। जनतेच्या विश्वासाला तडा जात आहे। प्रशासनातील विश्वास हा कुठंतरी खाली जात आहे, याच्यावर कारवाई व्हावी। नक्कीच देवेंद्रजी फडणवीस यांचा मी आभार मानतो। त्यांच्या शिस्त आणि योग्य प्रशासनामुळे ही कारवाई झाली आणि सहायक धर्मदाय आयुक्त गोंदिया यांना निलंबनाच्या कारवाईला समोर जावं लागलं।